नमस्कार. आज आपण संक्रांत स्पेशल चिक्की बनवून घेणार आहोत. चिक्की तसं पाहायला गेलं तर बनवण्यासाठी खूप सोपी आहे. जास्त काही वेळ लागत नाही. फक्त या चिक्कीचा जो पाक आहे तो आपल्याला जमला पाहिजे. कुरकुरीत चिक्की काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार झालेली आहे. ही चिक्की आपण तीळ, शेंगदाणे सोबतच भोपळ्याच्या ज्या बिया असतात पंपकिन सीड त्यापासून आणि शेंगदाण्यापासून बनवणार आहोत. तर चिक्की बनवण्यासाठी एका कढईमध्ये वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला मस्त मंद आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजत आले की याला आपल्याला काढून घ्यायचे. थंड करून या शेंगदाण्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. तर आता शेंगदाणे भाजलेले आहेत, याला मी काढून घेते. शेंगदाणे काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये मी जवळपास पाऊण वाटी पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या ज्या बिया असतात त्या घालून घेतलेल्या, त्याला देखील छान असं मंद आचेवरती भाजून घेतलंय. भोपळ्याच्या बिया आपण व्यवस्थित भाजून घेतले, कुरकुरीत अशा पटकन भाजल्या जातात. भोपळ्याच्या बियामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड त्यासोबतच भरपूर सारे मिनरल्स आहेत. आता हे देखील भाजून झाले, याला मी काढून घेते. आणि आता याच कढईमध्ये जवळपास 2 वाटी भरून इथे मी तीळ घेतलेले आहेत. तर साधारणपणे तीळ आपल्याला बिना पॉलिशचे घ्यायचे आहेत. इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पॉलिशचे तीळ घेतले तरी देखील चालेल, पण मी शक्यतो बिन पॉलिशचेच तीळ वापरते. आता हे तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजत असताना तडतड असा आवाज येतो, तर पटकन हे तीळ आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे. जास्त भाजले तर ते जळण्याची शक्यता असते. यामध्येच मी मूठभर माझ्याकडे काळे तीळ होते, तर ते देखील घालून घेतलेले आहेत. तोपर्यंत इथे मी एक ताट तयार करून घेतलेले आहे. या ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतलंय. अशा पद्धतीने हे ताट आपल्याला तयार करून घ्यायचे किंवा मग बटर पेपरचा वापर देखील तुम्ही करू शकता. आता या कढईमध्ये चमचाभर आपल्याला तूप घालून घ्यायचे. तूप हे व्यवस्थित कढईमध्ये आपण फिरवून घेऊया, म्हणजे चिक्कीचा जो गूळ आहे या कढईला कुठेही चिकटणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण बनवता येईल. आता यामध्ये मी 2 वाटी भरून चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. तुम्ही देशी गूळ देखील घेऊ शकता. आता चिक्कीचा गूळ मार्केटमध्ये आलेला आहे, त्यामुळे मी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे. आता हा चिक्कीचा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. चिक्कीचा गूळ वितळत असताना यामध्ये मी जराही पाण्याचा वापर केलेला नाही. आता चिक्कीचा गूळ वितळलेला आहे आणि आता बऱ्यापैकी या गुळाच्या पाकाला फेस यायला लागलेला आहे आणि आता हा पाक जवळपास तयार होत चाललेला आहे. तर आता हा पाक कसा चेक करून घ्यायचा किंवा झालाय हे कसा ओळखायचा? थंड पाण्यामध्ये एक थेंब गुळाचा पाक घालायचा आणि तो मोडून बघायचा. त्याचा कटकन असा आवाज आला किंवा मग प्लेटमध्ये हा पाकाचे जे खडे आहेत ते टाकून बघायचे. खड्यासारखा आवाज आला तर हा पाक तयार झाला असं समजायचं. हा पाक तयार झालेला आहे. गॅस इथे मी स्लो करून ठेवलेला. आता यामध्ये भाजलेले तीळ घालून घेतलेले, शेंगदाण्याचे अर्धे तुकडे करून घेतलेले ते देखील घालून घेतलेले आहेत. मिक्स करून घेऊया व्यवस्थित आधी हे. आणि सगळ्यात शेवटी भाजलेल्या भोपळ्याच्या बिया देखील घालून घेतलेले. व्यवस्थित मिश्रण पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी जवळपास 2 प्रकारचे तीळ, शेंगदाणे आणि भोपळ्याच्या बिया घालून ही चिक्की बनवणार आहे. तुमच्या आवडीचे कोणतेही सीड्स तुम्ही घालून मल्टी मिनरल्सची चिक्की तुम्ही बनवू शकता. आता हे मिश्रण तयार झालेलं तेल लावलेल्या किंवा तूप लावलेल्या ताटावरती घालून घ्यायचे. हे काम आपल्याला जरा झटपटच करायचं आहे. आता हे मिश्रण घालून घेतल्यानंतर वाटीने मी अशा पद्धतीने याला पसरवून घेते आणि चिक्की करत असताना पाक जो आहे त्याच्या म्हणजे या पाकाला थोडंसं सांभाळून आपण काम करायचं, कारण की पाक हा खूप गरम असतो, चटका बसण्याची खूप शक्यता असते. आता हे मिश्रण मी व्यवस्थित सेट करून घेतलंय. लाटून घेऊया आणि आता याला थोडंसं थंड झालं की याला आपण कट करून घेणार आहोत, याच्या वड्या पाडून घेणार आहोत. आपल्या आवडीच्या आकाराच्या आपण इथे वड्या पाडून घेणार आहोत. तर साधारणपणे मी चौकोनी आकाराच्या वड्या सुरीच्या सहाय्याने कट करून घेते. पटकन हे काम करायचे, कारण की थंड जर झालं तर आपल्याला वड्या पाडता येणार नाही आणि मग ही चिक्की आपल्याला म्हणजे मोडून वगैरे ठेवावी लागेल. तर असं न करता आपल्याला या वड्या पाडून घ्यायच्या. वड्या मी गरम असतानाच पाडून घेतलेल्या आहेत आणि आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला यातील ही जी चिक्की आहे ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर आता चिक्की थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या मी काढून घेतल्या आणि आता इथे एका प्लेटमध्ये या सगळ्या वड्या आहेत, चिक्की जी आहे ती अशा पद्धतीने ठेवून घेते. मस्तपैकी मल्टी मिनरल्सची चिक्की तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.